नमस्कार, मी पौर्णिमा आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण भयंकर प्रमाणात जर दाढ दुखत असेल, दाताचं दुखणं असेल, दात किडले असतील किंवा दातामध्ये काही असे छिद्र झाले असतील तर त्याच्यावरती आपण घरगुती आणि नैसर्गिक उपाय बघणार आहोत। पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला नवीन असाल, अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा व बेलचं बटन ही दाबून ठेवा, म्हणजेच मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। ज्यांना दाताचं दुखणं आहे, ज्यांची दाढ किडली आहे, त्याच्यामध्ये प्रचंड वेदना आहे, त्यावर आपण आज रामबाण असा उपाय बघणार आहोत। हा उपाय एका 80 वर्षाच्या आजोबांचा आहे। आपल्या आजूबाजूला अशी अनेक माणसं आहेत, अनेक वयोवृद्ध माणसं आहेत ज्यांना आयुर्वेदाचं प्रचंड असं ज्ञान आहे किंवा परंपरागत चालत आलेलं ज्ञान आहे, म्हणजेच आजोबा पंजोबाकडून जे आपल्याला ज्ञान भेटतं, जे लोक ती होम रेमेडी वापरत होती ती होम रेमेडी आपल्याला माहीत असते। अशी अनेक आपल्या आजूबाजूला लोक आहेत की हा उपाय करत असतील, तर मग हा उपाय कोणता आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आमच्या गावात असे एक वैद्य बाबा औषध द्यायचे, ते कोणत्याही प्रकारे दाढ किडली असेल तर कानात रस पिळायचे, याने दाताच्या वेदना गायब व्हायच्या। आज आपण तोच उपाय बघणार आहोत। जेव्हा दाढ किडल्यानंतर दाताला ठणक लागते, त्याच्या वेदना प्रचंड प्रमाणात होतात। स्पेशली मागच्या दाढा किडल्या असतील तर म्हणजेच आपण ज्याला अक्कलदाढ म्हणतो, त्याने तर कानाचा भाग, घसा सुजतो, त्याच्या वेदना डोक्यापर्यंत जातात। आता हा उपाय कोणता आहे, तो कसा करायचा ते आपण बघणार आहोत। हे बघा, ही महाभृंगराज वनस्पती आहे, आपण ज्याला माका म्हणतो, म्हणजे माका या नावाने ही वनस्पती ओळखली जाते। मी तुम्हाला चित्रात देखील ही वनस्पती दाखवत आहे। ही वनस्पती तुम्हाला कुठेही दलदलीच्या ठिकाणी मिळून जाईल। याच्या पानांचा आपल्याला रस काढायचा आहे। आता हा रस हाताने चुरून देखील तुम्ही काढू शकता व त्याचे अगदी 2 ते 4 थेंब आपल्याला लागणार आहे। पण लक्षात ठेवा, ज्या बाजूची दाढ दुखत आहे त्याच्या अपोजिट बाजूला हा रस टाकायचा आहे कानामध्ये। कानामध्ये त्याचे अगदी 2 ते 4 थेंब टाकायचे आहेत, याच्यापेक्षा जास्त टाकायचं नाही व थोडा वेळ आपण तसंच झोपून राहायचं आहे। याने कितीही प्रचंड प्रमाणात दात दुखत असेल, दातातील कीड असेल, दातातील वेदना असतील तर त्या कमी होतात किंवा तो उपाय खूपच इफेक्टिव्ह आहे। याने कितीही प्रचंड प्रमाणात जर दात दुखत असेल, दातातील वेदना असतील तर त्याला आराम मिळतो। पण हा उपाय जर एकदा करून आपली ही वेदना कमी झाल्या नसतील किंवा आपल्याला फरक जाणवत नसेल तर हा उपाय आपल्याला दुसऱ्या दिवशी देखील असाच करायचा आहे। पण लक्षात ठेवा, हा उपाय 2 वेळाच लगातार करायचा आहे, याच्यापेक्षा जास्त करायचा नाही। आणि जर आपल्याला जास्त प्रमाणात जर दाढ दुखत असेल, दाढ किडली असेल किंवा आपल्याला जास्त ठणक लागली असेल तर तुम्ही डॉक्टरांचा देखील सल्ला घेऊ शकता। हा उपाय खूपच इफेक्टिव्ह आहे। तसेच हा उपाय आपल्यापैकी बरेच जणांनी केला देखील असेल, पण आपल्याला ही नेमकी वनस्पती कोणती हे माहीत नसेल, तर आज आपण ही वनस्पती जाणून घेतलेली आहे किंवा दातावरती साधा सोपा आणि सुटसुटीत असा रामबाण उपाय बघितलेला आहे। मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा।